नांदेड महापालिकेने घेतलेल्या एका आदर्श निर्णयाची घरकुल योजनेतून तृतीयपंथीयांना घरे देण्याचा निर्णय नांदेड महापालिकेने घेतलाय। सर्वसाधारण सभेमध्ये तसा ठराव बिनविरोध पारित करण्यात आलाय। स्वप्नांच्या घरासाठी तब्बल 3 वर्ष तृतीयपंथीयांना संघर्ष करावा लागला। शेवटी त्यांच्या लढ्याला यश आले। समाजामध्ये ज्यांना चांगली वागणूक दिली जात नाही अशा तृतीयपंथीयांना भाड्याने घर कोण देणार असाही प्रश्न होता। भीक मागून जगणाऱ्या लोकांना घरासाठी दारोदारी भटकावं लागत होतं, मात्र महापालिकेने तृतीयपंथीयांना घर देण्याचा निर्णय घेतलाय। महापालिकेच्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांना हक्काचं घर मिळणार आहे। घरांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याने तृतीयपंथीयांच्या आनंदाला उधाण आलंय। तसा निर्णय घेऊन नांदेड महापालिकेने देखील एक नवीन आदर्श निर्माण केलाय। तृतीयपंथी तसं म्हणायला गेलं तर बऱ्याच वेळा असे दुर्लक्षित राहतात आणि मग ते कुठल्याही गिनतीमध्ये येत नाहीत। त्यामुळे अशी मानसिक कुचंबना असलेली परंतु आपलीच समाज बांधव असलेले 31 ते 32 युवक आम्हाला आढळलेले आहेत आणि त्यांनी घराची मागणी केली, कारण त्यांना कोणी राहण्यासाठी भाड्याने किंवा असं टेम्पररीसुद्धा घर देत नाही। अशा सर्व तृतीयपंथीयांना आम्ही आमच्या BSUP योजनेअंतर्गत आमच्याकडे जो काही हाऊसिंग स्टॉक आहे या स्टॉकमधून घर देण्याचा काल निर्णय महासभेने घेतलेला आहे। बरंच तरी 9-10 वेळेस आंदोलन केलेले आहे आणि आम्ही सगळे एकजुटानं आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून तर ते महापालिकापर्यंत पण गेलो। पण आता खूप अडचण म्हणजे आता सगळ्यालाच अडचण असते। आमचं कोणी काम लवकर कानावर घेत नाही। अजून तर काही नाही झालं तर परमेश्वरानं चांगलं केलं बाबा। आम्हाला जर भेटलं असं जर समजा आम्हाला लोकांना तर घर द्यायचं असलं ना तर ते लोक 10-12 मागं मोर सोचते, काहून तरी हिजड्यात कसं राहतील काही पता नाही असं म्हणतात। घर मालक तर दूर राहिला ते बाजूच्या आडोपाडो येऊन आम्हाला भांडण करतात, तुम्ही नका राहू, इथून खाली करा, तुमचं राहण्याचं मतलब नाही, तुम्ही हिजडे आहेत, असं आहेत तसं आहेत म्हणून आम्हाला असं वाकडं बोलतात। अभी हम रहते 10-12 जन रहते हैं घर में, क्या करते फिर सो जाएंगे कैसे भी किधर भी। अभी स्टेशन पे गए तो स्टेशन पे सोते, कभी कोई गाड़ी को गए तो वहाँ भी पुलिस वाले सोने नहीं देते, वो बोलते जाओ उठो, क्या करेंगे किधर सो जाएंगे। पार्ट पे सोते बच्चे लोग आज सब सोने नहीं देते, बच्चे बोलते सताते, किधर जाएंगे।